आईच्या कुशीत शांत झोपलेलं 2 महिन्याचं बाळ, पण सकाळी जे दृश्य समोर आलं ते पाहून सगळेच हादरले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मामलदे गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार मामलदे गावाजवळील शिवारात राजस्थानी काटेवाडी कुटुंब गायीसह शेतात वास्तव्यास होते. रात्री उशिरा 2 महिन्यांची बालिका आईच्या कुशीत खाटेवर झोपलेली होती. सगळं काही शांत होतं. कोणालाही कल्पना नव्हती की रात्रीतच काहीतरी भयंकर घडणार आहे. सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा आईजवळ बाळ दिसलं नाही. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं बाळ जवळच असेल, पण काही क्षणातच वातावरणात भीती पसरली. कुटुंबियांनी आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेतापासून काही मीटर अंतरावर गव्हाच्या कुट्टीजवळ माणसाचे तुकडे आढळून आले. हे दृश्य पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती लगेच गावकऱ्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी भेट देत पाहणी केली. प्राथमिक तपासात हिंस्र प्राण्यानं बाळाला उचलून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. दरम्यान चोपडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटना समोर आल्या. यापूर्वीही अनेक जनावरे जखमी आणि मृत झाल्याच्या घटना घडल्या. मात्र यावेळी 2 महिन्याच्या बालिकेचा जीव गेल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनानं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते.